सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात खरवटवाडी या ठिकाणी बसवला गेलाय मामाचा गाव हा पिकनिक पॉइंट। या ठिकाणी आपणास अख्खा दिवसभर फुल एन्जॉय करता येईल। कसा आहे हा मामाचा गाव पाहण्यासाठी बघा आमच्या पंढरपूर लाईव्हच्या प्रतिनिधी भक्ती उत्पात यांचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी भक्ती उत्पात पंढरपूर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे। सांगोला जवळील खरवटवाडीत पिकनिक स्पॉट इथे आपण आलेलो आहोत। तर आपण इथे विनोद बेले सर यांच्याशी चर्चा करूयात। नमस्कार, मी विनोद सुरेश बेले, राहणार सांगोला खरवटवाडी। या ठिकाणी मी गेली 3 ते 4 वर्ष झालं मामाचं गाव सुरू केलं आहे। ह्या मामाच्या गावची खासियत एवढी महत्त्वाची अशी आहे की इथं आल्यानंतर जे स्वागत आहे ते स्वागतच ट्रॅडिशनल पद्धतीने केलं जातं की पुरुषांना गंध, टोपी, औक्षवण, बायकांना गजरा दिला जातो। ज्या गोष्टी संपत चालल्या आता, आज जे मामाच्या घरी गेल्यानंतर स्वागत होत होतं ते बंद होत चाललं होतं, त्याला कुठेतरी उजाळा मिळावा या गोष्टीसाठी आपण हे मामाचं गाव सुरू केलं आहे आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद विशेषतः पंढरपूरकरांनी खूप दिलेला आहे। मला आत्तापर्यंत 78,000 लोक येऊन गेलेत, त्यातले 52,000 लोक जवळजवळ पंढरपूरकर आहेत। ह्याचा मला स्वार्थ अभिमान आहे। तुम्ही सांगोल्यापाशी खरवटवाडी येथे तुम्ही मामाच्या गावात आलेला आहात, तर तुम्हाला कसं वाटलं? माझं नाव ज्योतिराम दत्तात्रय इनामदार। मी पंढरपूर पटवर्धन कोरलेहून आलो। याच्या अगोदर पण मी आलो होतो। तर इथं खरवटवाडी सांगोला मामाचा गाव इथे आल्यानंतर एक शांत मनाला वाटतं। इथल्यासारखी शांतता कुठंच भेटत नाही। इथं विविध ॲक्टिव्हिटीज आहेत, घोडा राईड आहे, जिप लाईन आहे, अशा विविध ॲक्टिव्हिटी आहेत। शिवाय हुरडा पार्टी आहे, जी इथं आपल्या सांगोला तालुक्यात किंवा पंढरपूर तालुक्यात कुठेही बघायला भेटत नाही। आणि अतिशय आपल्या घरच्या मामा मामीकडे गेल्यासारखं फील होतं। आपल्याला एक छान वाटतं की बाबा आपण खरंच आपल्या मामाकडे आलोय। आत्ताचे मामा मामी वेगळे, आपले सख्खे आहेत ते, पण आता इथं आल्यानंतर जे जुने मामा मामी होते तशा पद्धतीनं आज छान वाटते। हो, अतिशय छान वाटते। आणि तुम्ही ह्यांचे जिगरी दोस्त आहात, तर तुम्हाला काय म्हणायचंय? आता हे मामा जे आहेत हे आपले पहिल्यापासून जिगरी आहेत, त्यामुळं आम्ही येतच राहतो। पण ह्यांचा जो व्यवसाय आहे तो अतिशय प्रामाणिकपणे, मी दोस्त आहे म्हणून ट्रीटमेंट दिली असं अजिबात नाही। प्रत्येक व्यक्तीला ही ट्रीटमेंट अतिशय छान पद्धतीने देतात। थँक्यू सर। तुम्ही सांगोल्यापाशी खरवटवाडी गावात मामाचे गाव इथे आलेला आहात, तर तुम्हाला काय इथं स्पॉट कुठले कुठले आवडले? जास्त करून स्विमिंग पूल आवडलेला आहे। मुलांना खेळण्यासाठी खूप छान जागा आहे। तिथे बऱ्याच खेळण्या आहेत मुलांना खेळण्यासाठी। स्विमिंग टँक आहे, झोके आहेत, म्हणजे बरेचसे एंटरटेनमेंट गोष्टी भरपूर आहेत इथं। सगळ्यात जास्त स्विमिंग टँक आवडली। तुम्ही पहिल्यांदा आलात? हो, मी पहिल्यांदा आलेली इथं। माझ्या मुलींना घेऊन आलेली आहे। आमच्या शाळेचे सर्व शिक्षक आलेले आहेत इथे। प्रतिमा वैभव संघ। तुम्ही आज इथे पहिल्यांदा आलात का दुसऱ्यांदा आलात? नाही, पहिल्यांदाच आलेला आहेत। हा, मग तुम्हाला इथं छान वाटलं? काय वातावरण इथलं तुम्हाला कसं वाटलं? मामाचं गाव म्हणून तुम्हाला असं पहिल्यांदा मामाच्या गावात आलाय म्हणजे मामाकडे आलाय असं वाटलं का? हो, छान आहे। अगदी मामाकडेच गेलो असंच वाटलं मला। प्रतिसाद म्हणजे सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हुरडा चांगला भेटला आम्हाला। म्हणजे पूर्ण दिवसाचं पॉझिटिव्ह गोष्ट ही होती की आम्हाला हुरडा अगदी ताजा आणि गरम भेटला। तुम्ही आज इथे मामाच्या गावात आलेला आहात, तर तुम्हाला काय कसं वाटलं? मामाच्या गावाला येऊन फार म्हणजे एकदम असं वाटलं की बाबा आपण एखाद्या संस्कृती खेडेगावात आलोय केलंय। ही जी संस्कृती तुम्ही जपली आहे त्याच्याबद्दल पहिल्यांदा तुमचं मी अभिनंदन करतो। आज खेडेगावात हे असं दिसत नाही, शहरामध्ये असं दिसत नाही की झाड जी काही नॅचरलिटी आहे ती इथं आपण सगळ्यांना दाखवली। बाबा रोपवे झालं, तुमचं हॉर्स रायडिंग, जे काय आहे ते हुरडा पार्टी, या सगळं व्यवस्थित वाटलं आणि समाधान वाटलं। तुम्ही इथं आलात तर तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं? सगळ्यात जास्त हुरडा आवडला। हुरडा, चटणी हे जे आहे आणि बाकीचं बी हॉर्स रायडिंग आहे, रोपवे आहे, जे काय सिटीमध्ये मिळतं ते तुम्ही ग्रामीण भागात देण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण एवढ्यासाठी लोकांना जावं लागतं शहरामध्ये, शहरात असं आहे तसं आहे, परंतु इथं जे केलेलं आहे ते चांगलं आणि ह्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा व्हावी असं मी अपेक्षा व्यक्त करतो। तुमचं सर नाव काय आहे? माझं नाव दिलीप कुमार पांडुरंग पूर्वत, गाव करकम, तालुका पंढरपूर। आपलं नाव काय? माझं नाव शैलजा ताठे। बरं, तुम्ही आज पहिल्यांदा मामाच्या गावात आलेला आहे, मग तुम्हाला काय वाटलं इथं? मला मामाचं गाव खूप आवडलं। मामाच्या गावाला आल्यावर मला माहेरी आल्यासारखं वाटलं। त्यांनी आपलं स्वागत पण खूप छान केलं, हळदी कुंकू लावून, गजरा वगैरे लावून
आणि परत मामांच्या गावाला आल्यानंतर त्या गाडीमधून आपण बसून आलो. परत इथे आल्यानंतर पण त्यांनी आपल्याला छान मार्गदर्शन केलं. आणि परत इथं छान लहान मुलांसाठी खेळणी आहे, स्विमिंग पूल आहे, रोपवे आहे, घोड्यावर बसून राऊंड मारणे आहे, झुलता पूल, आणि अगदी गावाकडे आल्यासारखं वाटलं. आणि हुरडा पण खूप छान आहे, जेवण नाश्ता वगैरे खूप छान आहे. त्यामुळे मामाचं गाव मला खूप आवडलेलं आहे. आणि आम्ही आमच्या सगळ्या शिक्षिका पण आम्ही इथं आलेलो आहेत. आणि त्यामध्ये आम्ही संगीत खुर्ची खेळलो, त्यामुळे मुलींना पण बक्षीस मिळालं. एक आनंद व्यक्त खूप छान झालेला आहे. त्यामुळे मी त्या मामांच्या गावात सगळ्यांचे आभार मानते.